माझ्याकडे दूध आहे सर एका वेळेचं 100 लिटर, हां बरोबर. पण अर्धा तास पण पुरत नाही मला एका जागेवर विकायला. तुमचं दूध एवढी क्वालिटी चांगली आहे चांगली का जागेवर लगेच विकलं जातं. आणि बाकीच्यांची काय परिस्थिती? मग त्यांचा वेळ जातो 2 तास 2.5 तास त्यांना जातो. वाट बघावं हो. लागत. ज्यांना गरज आहे ते जातात हा, बाबा, इथे ज्यांना गरज नाही ते बी घेऊन जातात. माझा विषय असा आहे, मी पोचायच्या आत कमीत कमी 20-25 लोक माझी वाट पाहतात, तिथे वेटिंगमध्ये असतात. वेटिंगमध्ये असतात. काय कारण असं भाऊ? बस आपलं मिल चार्जचाच प्रकार आहे. काय रेटमध्ये किती फरक आहे? मध्ये काय सेम रेट देतो. तुम्ही रेट सेम देता? हो. सध्या रेट तेच होते म्हणजे असं आहे सर, एसएनएफ आणि फॅट हां हे किती आहे तुमचं? फरक तुम्ही आता कारण की याचा असं दुधाचा रिझल्ट तर आला, पण अजून आमच्या भागात पाहिजे तेवढं माहिती नाही लोकांना की वैदिक काय काय नाही, पण दुधाचा रिझल्ट तुम्हाला आला, तुमचं दूध खपतंय तरी खपतंय, हो तरी खप माहित नाही तरी खपतंय. मग किती फरक फॅट आणि एसएनएफ मध्ये? नाही मी चेक तर काही केला नाही, पण एक दिवस डेअरीला टाकलं तर 85 रुपीज रेट मला मिळाला. 85 रुपये 85 रुपये डेअरीला. डेअरीला. आणि जनरल किती मिळतो लोकांना म्हशीचा? लोकांना मग 55 पासून तर 65-70 पर्यंत. काय बात करता? 55 ते 65 रेट मिळतो आणि तुम्हाला डायरेक्ट 85 हो. त्याच डेअरीमध्ये? त्याच डेअरी. फॅटचा फरक पडतो सर याचा. मी चांगला अनुभव घेतला, कारण मी जवळजवळ 2 लाखाचं वापरलं माझ्या मेडिकलला. म्हणजे लोकांची त्यांची मिल्क चार्जर हो 2 लाखाचं. तुमच्या मेडिकलला? माझ्या मेडिकलला एक बॅच काढली, पूर्ण एक बॅच काढली होती. मला लोकांची चांगली फीडबॅक भेटली. मला आता परत आणायचं आहे. तुम्हाला काही नाही, डॉक्टर म्हणून फक्त एक मिल्क चार्जर द्यायचं, संपला विषय. आणि काही हरकत नाही ना. मी खरं खोटं सुरुवातीला डेअरीलाच दिलं होतं. सर्वात जास्त सरांनी मेहनत केली, पंकज दादांनी. काय यांनी लोक जोडून दिले, सगळ्या कस्टमरांना सांगितलं की हे दूध वापरा, याच्यात काय फायदा आहे काय नाही. तुम्ही करून दिलं? हो यांनी वाह, सगळं सेटअप. क्या बात आहे. हा डिस्ट्रिब्युटर म्हणजे- असावे तर अशी असे टाळ्या. पहिल्या दिवसापासून अहो सोनं आहे, दाखवायला पाहिजे ना. पहिल्या तुमच्याकडे सोनं दिवसापासून आहे. हां. सर सुरुवातीला 40 लिटर दूध हां. होतं. एकमेव दूधवाला आहे मी, 1ही लिटर घरी परत घेऊन आलो नाही. पूर्णचं पूर्ण दूध फर्स्ट डेला गेलं होतं माझं. गेलं पूर्ण. हो पूर्ण जागेवर गेलं.